आता नेमकं हे दोघं मागं कशामुळे बसले ते तुम्हाला समोर समजेल. तर नमस्कार, मी वैभव गारकर स्वागत करतो तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज सकाळी सकाळी लवकर उठून शेतावरती तरी निघालो होतो. शेती जाऊन थोडी चिकतेरी करायची. शेतात पोहोचतात अर्ध काम झालं की आपल्या लॉनच्या डिझेल संपलं. त्यामुळे आता डिझेल आणण्यासाठी निघालोय घरला. घरी पोहोचताच समजले की आमच्या घराच्या बाजूला असलेल्या प्लॉटची आज मला लेवल करायची होती आणि तीच लेवल काढण्यासाठी मला पहिले मुरुम आणून टाकावं लागेल आणि मुरुम भरण्यासाठी आज मशीन पण लागणार होती आणि आज मशीन पण रिकामी होती. मशीन घेऊन डायरेक्ट पोहोचलो आमच्या गावाच्या थोड्याशा बाजूला पडीत रानामध्ये. तिथं पोहोचताच आम्ही लगेच मुरुम भरायला सुरुवात केली आणि ट्रिप भरून लगेच प्लॉटची लेवल करायला पण सुरुवात झाली आणि मुरुमाच्या ट्रिपा टाकून टाकून प्लॉटची लेवल पण झाली होती. आता लावण्यासाठी डिझेल घेऊन जाऊया शेतावरती पोहोचून डिझेल टाकून तर झालं होतं. आता राहिलेलं थोडंसं काम पार पाडून निघूया डायरेक्ट घराकडे. घरी पोहोचता समजले की आपल्याला परत शेतावरती जावं लागेल कारण मिरची लागवडीसाठी आपल्याला बेड मारायची होती. बेड मारण्यासाठी शेतामध्ये तर पोहोचलो होतो पण आता बघूया बेड वाकडे येतं का सरळ येतं. बेड तर सरळ आला होता पण जरा जास्त खाली खोल जात नव्हता त्यामुळे थोडंसं वजन टाकलं. थोडंसं वजन म्हणजे अख्ख्या 2 माणसंच बसून टाकले. आता माझं काम तर चालूच राहील. बाकी तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.